आमचं काय जंगलामध्ये राहत होतो पहिल्यापासून. कुठे जाईल जंगलात तिथं हाकलतात पारिश खाण्याचे लोक. मग आम्ही कुठं जायचं? अजूनपर्यंत राशन कार्ड सुद्धा झालं नाही. नाही वीज, नाही पाणी, नाही घर, नाही रेशन कार्ड. आम्ही कुठले भारतीय? या हातबल पण असहाय्य प्रश्न खानापूर तालुक्यातील अरण्य भागात वास्तव्यास असलेल्या आदिवासी कुटुंबियांचे आहेत. आम्ही आदिवासीय कसे जगू असा ठाव फोडणाऱ्या या समाजाचे दुःख केवळ गरिबीपुरते मर्यादित नाही, तर त्यांच्या ओळखीचाही मोठा अभाव आहे. धावत्या देशाच्या समोर हे आजचे सर्वात मोठे संकट म्हणावं लागेल. हक्की पिक्की व इतर आदिवासी जमाती वर्षानुवर्षे बेळगाव जिल्ह्याच्या डोंगराळ भागात वास्तव्यास आहेत. त्यांचा उदरनिर्वाह जंगलातील कंदमुळे, फळे आणि वनप्राण्यांवर अवलंबून होता. मात्र काही वर्षापूर्वी लागू करण्यात आलेल्या वन कायद्यामुळे वन विभागाने या कुटुंबियांना अरण्यातून हुसकावून लावले. आज या लोकांची परिस्थिती फारच बिकट बनली आहे. अनेकांना घर नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, आरोग्य सेवा नाही, शिक्षण नाही, आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, नाही कोणती अधिकृत ओळख. त्यामुळे त्यांच्या मुलांना शाळा महाविद्यालयात प्रवेश देखील मिळत नाही. शिष्यवृत्ती व नोकरीसाठी आरक्षणाचा लाभ देखील यांना मिळत नाही. त्यामुळे संतप्त या नागरिकांनी आज मंगळवारी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. समाजाला त्वरित ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, वसती सुविधा, शाळा आणि आरोग्याच्या सुविधा द्या अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. ಇಂಥ 50ರಿಂದ 100 ಕುಟುಂಬಗಳು ವಾಸವಾಗಿದ್ರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ನಿಸರ್ಗ ಗೊತ್ತಿದ್ರು ಕೂಡ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸರ್. ನಾವು ಹೋದ ಸಾರಿ ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇದನ್ನ ಎಚ್ಚರಿಕೆ ಮೂಡಿಸಿದ್ದೇವೆ. ಆದಷ್ಟು ಬೇಗ ನಿಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆನ ಪರಿಹಾರ ಮಾಡ್ತೇವೆ ಅಂತ ಸರ್ಕಾರ ಹೇಳಿದೆ. देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 79 वर्ष झाली, तरी आम्हाला स्वातंत्र्य कधी मिळणार असा केविलवाना प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. आमचं काय जंगलामध्ये राहत होतो पहिल्यापासून. अजूनपर्यंत आम्हाला काय सरकारनं काय सेवा केलं नाही, काय नाही, घर नाही, जागा नाही. आम्ही जंगलामध्ये राहत होतो म्हणून आम्हाला जंगलामध्ये पण डिपार्टमेंट ठेवण्यात आलंय आणि आम्हाला काय करायचं, सरकारनं आम्हाला सेवा करायचं म्हणून आम्ही आता इथं आलोय. म्हणजे आम्हाला काय तर जुळणा करून आम्हाला द्यायचं. आम्हाला काय ठिकाण नाही, जागा नाही, घर नाही, दार नाही. अजूनपर्यंत राशन कार्ड सुद्धा झालं नाही. किती वर्ष वोट रेडी पण नाही. आता कमीत कमी आम्हाला 30-35 वर्ष झाली तिकडं खानापूर तालुक्यामध्ये. कुठंच काय गाव कुठलं आमचं? माडीगुंजीमध्ये 30-35 वर्ष झाली. लोक बेकार होते. आता मी तर येऊन पुढे साहेबांना पुढे करून इथपर्यंत आलोय, बोलून घेऊन सगळ्यांना. काय झालं तर लोकांसाठी आमच्या काय तर केलं सरकार तर बरं होईल म्हणून इथपर्यंत आलोय आम्ही. चिन्ह खायचं, कुठे फिरून काय तर कंदमुळं खाऊन दिवस काढलेत. अजूनपर्यंत काही नाही लोकांना. म्हणून आम्ही आता डीसी ऑफिस पर्यंत आलोय साहेबाकडे. लोकसंख्या आमचं काहीतरी 30-40 आहे त्या जागेला. अजूनपर्यंत काही नाही. आधार कार्ड नाही, वोटिंग कार्ड नाही, कुपन नाही, घर नाही, जागा नाही, काही नाही. अजूनपर्यंत तशी झाडाबुडीच आहेत लोक. प्रॉपर आमचं गुंजी, माडीगुंजी. याच्या आधी कुठं? त्याच्या अगोदर का जंगलामध्ये दिवस काढणार की अजूनपर्यंत जंगलामध्येच आहेत. आता जंगलातून तिथं आलोय गावामध्ये. अजून काही केलं नाही. एवढी लोक माझ्या पाटण्यात सगळ्यांना ठेवलोय. अजूनपर्यंत काही नाही. पोरं बाळांचं सेवा नाही, मोठ्या माणसाचं म्हातारी झाली. अजूनपर्यंत काही नाही. त्यांना जागा नाही, ठिकाण नाही, तर काय करणार त्यांनी पण. मला लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या तर पण 50-45 पर्यंत आहे बघा आमची त्या जागेला. तुमचं नाव? माझं नाव दत्तू लिकम, माडीगुंजी में असतो. तो आज हम बेलगांव डीसी सर को एक विनंती देने के लिए आया है. इधर खानापुर तालुक में 50-60 वर्ष से फॉरेस्ट आदिवासी हक्की पिक्की लोग और जो आदिवासी लोग जंगल में जो रहवासी है उसको आज तक जो अभी फिलहाल 80 साल हुआ हमको इंडिपेंडेंस होके, आजादी होके. फिलहाल 15 तारीख को हम आजादी बन रहे 80 साल से. इतना ये जमाने में भी हमारा कर्नाटक सरकार और जो तालुका तहसीलदार आडಳಿತ ऐसा लोगों को अभी तक एक पहचान पत्र का, भारत चुनाव आयोग का एक पहचान पत्र का एक आइडेंटिफिकेशन नहीं, एक आधार कार्ड नहीं, रेशन कार्ड नहीं. ऐसा लोगों को मूलभूत जो हमारा हक है वो हक को भी नहीं देख रहे. इसके लिए आज हम डीसी को एक
विनती करने के लिए आए ये लोगों के साथ में। 1 महीने के अंदर ये लोगों को पहचान कार्ड, आधार कार्ड, रेशन कार्ड ये तो पहले दो, बाद में इसको जो आदमी के लिए क्या चाहिए, घर चाहिए, उसको रेशन पानी चाहिए, ये बाद में दो। पहले जो है ये हमारा इंडियन का भारतीय है बोल के एक चुनाव से एक आइडेंटिफिकेशन तो पहले दो बोल के हम एक विनंती दे रहे। राजशेखर इंडलगी, सोशल वर्कर, बेळगावी। प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन या समाजाचे प्रश्न मार्गी लावणे ही काळाची गरज आहे। या समाजाला अनुसूचित जातीच्या यादीत स्थान असूनही त्यांना शासन दरबारी अद्याप स्थान मिळालेले नाही। ही बाब अत्यंत धक्कादायक आहे। शासनाने तातडीने कृती न केल्यास ही जमात जगण्याच्या लढ्यात हरवून बसणार आहे। आजही जंगलाच्या छायेत भूक आणि बेदखलीच्या झळा सहन करत आम्ही आदिवासी कसे जगू असे म्हणत ही जमात सरकारच्या मदतीची वाट पाहत आहे। व्हिडिओ रिपोर्ट निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव।